लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लग्नाच्या मागणीस वैतागलेल्या 15 वर्षीय मुलीनं विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कार समोर आला। मुलीच्या आईच्या तक्रारीवरून या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तरुणासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण म्हणजेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलाम इजहार मंसुरी, त्याची आई नाना खाला, जहांगीर शेख, बबलू शेख, मुन्ना शेख, लादेन मंसुरी, समीर बबलू शेख, नद्दा मंसुरी शेख, अंजुम सय्यद, साहिल सय्यद अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संस्थांची नावे आहेत। 15 वर्षीय पीडिता शहरातील महाविद्यालयात 11वीचे शिक्षण घेत होती। संशयित कलाम मंसुरी गेल्या 2 वर्षापासून तिचा पाठलाग करत लग्नाची मागणी घालत होता। त्यास कुटुंबाचा पाठिंबा असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। संशयित कुटुंबांच्या त्रासाला कंटाळून मुलीनं विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय। मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ संशयित तरुण, त्याची आई, भाऊ आणि इतर नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे। अल्पवयीन मुलीला त्रास सुरू झाल्यानंतर तिला संशयिताच्या घर परिसरातून एका दुचाकीवरून रुग्णालयात नेताना मुख्य संशयित साहिल आणि त्याचे नातलग महिला हे दोघी मुलीच्या डोक्यावर ओढणी पांघरून घेऊन जात असताना सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालेला आहे। पोलिसांकडून या फुटेजची तपासणी केली जात असून संशयितांचे घर ते बिटको रुग्णालय या भागातील आणि कॉलनीतील आणखी सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासणी करत आहेत। तसंच मुलीच्या नातलगांचे संशयितांशी झालेले कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले असून त्यातील आवाजाची देखील तपासणी करण्यात येत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।